अखेरची घटका मोजत असलेल्या विद्यालयाला मिळाले जीवनदान। रयत आणि ग्रामस्थांच्या मदतीने झाला रमजान शेठ बाणदार विद्यालयाचा कायापालट। शिरडोन येथील रयत शिक्षण संस्थेचे रमजान शेठ बाणदार विद्यालय ही शाळा काही वर्षापासून आपली शेवटची घटका मोजत होते। या शाळेला पुनर्जन्म देण्याचे काम स्कूल कमिटी सदस्य अविनाश पाटील, कैलासवासी रुबाब शेख, सुनील बोरगावे, राजेंद्र खोत, रणजित व पुंडलिक पुजारी, अशोक मगदूम यांनी हाती घेतलं। या सर्वांनी जीवाचं रान करून अनेकांकडून देणगी स्वरूपात रोख रक्कम जमा करून शाळेच्या कामाला हळूहळू सुरुवात केली। देणगीची सुरुवात स्वर्गीय एन डी पाटील यांच्या सौभाग्यवती व रयतच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील माई यांनी 25,000 रुपयांनी केली। एमबी शेख चेअरमन आणि दक्षिण विभाग सांगली, हंसी साहेब दक्षिण विभाग इन्स्पेक्टर सांगली यांच्या मोलाचं सहकार्य लाभलंय। त्यानंतर गावातील नागरिक, आजी विद्यार्थी, आजी शिक्षक हे सर्वजण देखील पुढे येऊन आपल्याकडून फुल नाहीतर फुलांची पाकळी असं सांगून देणगी देऊन सहकार्य केलंय। माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार पाटील, माजी विद्यार्थी महापारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री मल्हारी खोत यांच्यासह अनेकांनी एसएससी बॅचनी मोलाची साथ दिली। ही शाळा फार वर्षापूर्वीची आहे। या शाळेला अनेक महापुरांची सामना करावा लागला। शाळेची फार दुरावस्था झाली होती। या शाळेला सुलतानी व आसमानी संकटातून देखील जावं लागलं। त्यानंतर अनेक जणांनी पुढाकार घेऊन शाळेची पूर्ण कायापालट केला। इचलकरंजी शहरातील नामवंत डॉक्टर व शिरडोन गावचे सुपुत्र डॉक्टर रावसाहेब पानदारे यांनी शाळेसाठी बोरवेल मारून दिलाय, तर त्यांचे बंधू श्री अण्णासू पानदारे व डॉक्टर सचिन पानदारे यांनी बोरवेलवर मोटर बसवून दिले व 1 लाख रुपये ठेव स्वरूपात देणगी दिली। तर रमजान शेठ बाणदार विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस ए मुजावर यांनी विद्यालयासाठी 25,000 रुपये रोख रक्कम देणगी कैलासवासी रुबाब शेख यांच्या कन्या सौ लतिफा शेख यांच्या हस्ते देण्यात आले। शाळेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक स्टाफ, स्कूल कमिटी, सल्लागार समिती व ग्रामस्थांचं मोलाचं योगदान लाभत आहे। शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर, शिरडोन।